हा पहिली धानोरीची चढाई भांडेगाव संघावर. लाईन अंपायर इकडे कोण आहे? भांडेगाव साईड कोण? संदीप चला कोणी या तिकडं. दाजी बस तुमची झोप झाली दाजी, तुम्ही आता काही टेन्शन नाही. 7च्या पुढे तुम्हाला दिसते, आता मला दिसत नाही. अरे पॉइंट टू भांडेगाव. छानशी बघा पता पण लागला आहे रेडरला. एक पण अशा आहे गलती मध्ये जातात 1-2 मात्र छानशी पकड केली 4 नंबरच्या खेळाडूने. अरे बघूया 2 पॉइंट भांडेगाव. चला मोजा आणि सानवडी तयारला लागा. हा सामना संपतच आपल्याला यायचा आहे. आणि त्यानंतर निमटोक आणि सावा. मोजा आणि सानवडी झाल्यानंतर निमटोक आणि सावा आपला सामना होणार आहे. एक जण उभं करावं पण बघा. हा भांडेगावचा 8 नंबरचा रेडर चांगला उंचीचा. अरे वा, आणि सहज 1 गुण आपल्या संघाचा टिपला त्याने. हा धानोऱ्याचा 4 नंबरचा 5 नंबरचा चढाई करून आला तो भांडेगाव या संघावर. थोडा राहिला. चला 1 परत गुण भांडेगाव संघाला. तुम्ही पाहून चांगल्या टीमा घेता आणि मग म्हणता आठ नंबरचा झालं तर थोडं सामने राहिले आहोत. बस फायनलच्या जवळजवळ आलेलो आहोत. पण नाही तेवढा वेळ नाही, 7च्या पुढे दिसत नाही, तेवढा वेळ होणार नाही. चला 1-9 असा स्कोर. बऱ्याच जणांच्या घड्या खूप समोर गेल्या आहेत. आता सध्या 5च वाजलेले आहेत. मोबाईलकडे बघल्यानंतर बरेच जण वाटले 6, 6:30, 7 असा काही वेळ झालेला नाही. बघा साखळीच्या खालून डुबकी काय म्हणतो आपण त्याला, प्रदीप नरवाल सारखी डुबकी मारून 2 गुण टिपले बघा 8 नंबरच्या खेळाडूंनी. चांगला असा भांडेगावचा संघ आहे. चांगल्या स्पर्धा गाजवत असतो. आज या म्हणजे कवडा नगरी मध्ये पहिली वेळच आलेलं वाटतं मला भांडेगाव संघ. 1 गुण टिपला तो धानोरा संघाने. सावा भांडेगाव हे संघ यावर्षीच या स्पर्धेमध्ये आलेत आणि चांगले संघ आहेत. चांगले बक्षीस पण या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. आणि हा 8 नंबरचा मागच्या आठवड्यामध्ये डुबकी मारून 2 गुण मिळवले होते. आणि वापस
बघा हा धानोरा विरुद्ध भांडेगाव या दोन संघा दरम्यान हा सामना चालू आहे. हा 4 नंबरचा खेळाडू वापस आपल्या मैदानामध्ये लाईन पंच दक्षिणा. हा हा 7 नंबरचा खेळाडू चढाई करून गेला आहे तो धानोरा संघावर. बघूया आपल्या संघासाठी काही गुण मिळवतो का. धानोऱ्याचे खेळाडू त्याची पकड करतात. नाही खाली हाताने आपल्या हा पंच स्कोरर अतिशय चांगले कामकाज या ठिकाणी. आता लाईट जायचा टाइम झाला वाटायला बोलतो. 7ला मला काय खेळता 4 खेळाडू तिकडे शिल्लक राहिले. पाहूया 11-4 अशी गुणफलक आहे. आमचे मित्र आता जनार्दन खुडे सकाळच्या सुंदर वाणीमध्ये तुम्हाला या आता कबड्डीचे समालोचन करतील अशी त्यांना विनंती करतो, कारण 7च्या कडून दिसत नाही. आता 7च्या पुढे आम्हाला काही दिसत नाही. चला झोपटलेली आता भरपूर उठून येताना दिसतात आणि शेवटचे 5 मिनिट राहिले आहेत सामन्याचे. बारा 4 असा स्कोर आहे. धानोऱ्याला थोडा हालचाल करावीच लागणार आहे, नाहीतर बघा हळूहळू भांडेगाव विजयाकडे वाटचाल करताना दिसेल. त्यासाठी आपल्याला आता थोडं काहीतरी आपल्या संघासाठी काही ट्रेडिंग मध्ये किंवा पकडीमध्ये नाही, काहीच नाही. जरासं
शेवटचे 4 मिनिट्स. आता गरज आहे ती मला वाटतं सध्या थोडी घाबरायलाच आहे, कारण 4-13 म्हणजे 9 गुणाच्या आघाडी आहे. सगळे जिल्हे म्हणा पोटातलं आहे तुला तुम्हाला सोडून बोलू काय घ्या आता उचलले. शेवटचे 3 मिनिट, लास्ट 3 मिनिट. काय 5 मिनिट काय संपायला इंग्लिश पाडायची पण घ्यायचं आपलं स्वतःचं पाडलं करायचं तिकीट काढा तिकीट आपलं तिकीट काढून एसटी बदला आपलं घर तिथे काढू वा रे वा घुंगरू आमचं घुंगरू कसं इंग्लिश मारते बघा अजून साहेब 12 वर्षी नंबर 1 वा रे वा उत्कृष्टरित्या पकड केले वा रे वा केली पण आता बघू आता मांडीला हात पुसलाय काय पास करून गेले पळा आणि 14-4 मिनिट टाइम शेवटचे 2 मिनिट धन्यवाद. वारे वा काढू उत्कृष्टरित्या घेतली पण गोड नाही झालं. मी आता पूर्ण टाइमपास केला होता. चला